आता ब्राह्मण समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलाय। आझाद मैदानावर ब्राह्मण समाजाकडून धरणं आंदोलन करण्यात आलं। आरक्षणासाठी ब्राह्मण समाज रस्त्यावर। मुंबईत ब्राह्मण समाजाकडून धरणं आंदोलन। आचारसंहितेपूर्वी मागण्या मान्य करण्याची मागणी। आरक्षणासाठी आता ब्राह्मण समाजही रस्त्यावर उतरलाय। मुंबईच्या आझाद मैदानावर ब्राह्मण समाजाकडून धरणं आंदोलन करण्यात आलं। ब्राह्मण समाजाच्या मागण्या सरकारनं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मान्य कराव्यात, यासाठी ब्राह्मण समाज आक्रमक झालाय। यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजासाठी सरकारने करावं, ज्याच्यातून आर्थिक दुर्बल घटक जो ब्राह्मण समाजातला आहे, विशेषतः पुरोहित वर्ग जो ब्राह्मण समाजातला आहे, ब्राह्मण समाजातला सुद्धा शेतकरी वर्ग आहे, ज्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे। ही निधीची आवश्यकता राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत ही पुरे करावी, ही आमची त्यातली प्रमुख मागणी आहे। ब्राह्मण समाजाच्या मागण्या नेमक्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात। ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून 500 कोटींची तरतूद करावी। ब्राह्मण पुरोहितांना मासिक 5000 रुपये मानधन देऊन त्यांची विविध मंदिरांवर नियुक्ती करावी। ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करावं। केजी ते पीजी पर्यंतचं सर्व शिक्षण मोफत करावं। शिक्षण, नोकरी, राजकीय क्षेत्रात अनारक्षित विभागात आरक्षित उमेदवारांना अर्ज करण्यास मज्जाव करावा। लंडन इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं निवासस्थान राहिलेली जागा सरकारनं विकत घ्यावी आणि त्या ठिकाणी स्मारक उभारावं। छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावं। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजही एकवटल्यानं सरकारची डोकेदुखी वाढल्याशिवाय राहणार नाही। की ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना जे काही शिक्षण आहे ते मोफत शिक्षण शासनानं द्यावं, ही आमची एक मागणी आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला आहेत शिक्षणासाठी, अशांसाठी एक वसतिगृह आम्हाला द्यावं, अशी पण आमची त्याच्यात मागणी आहे। त्याबरोबर समाजातले कुठल्याही क्षेत्रातले महापुरुष असो, अशा महापुरुषांची विडंबन होतोय, महापुरुषांचा जो काही अपमान होतोय, तो अपमान होऊ नये म्हणून एक शासनानं एखादा कायदा करावा आणि त्यांना न्याय द्यावा। मराठा, मुस्लिम, धनगर आणि इतर आरक्षणावरून सरकारला घेरलं जात असताना आता ब्राह्मण समाजही रस्त्यावर उतरलाय। ब्राह्मण समाजाच्या या मागण्यांकडे सरकार कसं पाहतं, याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई।